प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस सलाम. प्रभूच्या आगमन काळाचा हा दुसरा रविवार. नक्कीच आपण आगमन समयाचा पहिला रविवार यावरील संदेश ऐकला असेल. ॲडव्हेंट हा लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ येणे. प्रभूचे पहिले येणे या संदर्भात जुन्या करारात ज्या ज्या भविष्यवाण्या केल्या होत्या त्याची पूर्तता नवीन करारात झालेली आपल्याला पाहायला मिळते. यशया संदेष्टाच्या वचनामध्ये येशूला शांतीचा राजा असे म्हटले आहे. तर बाप्तिस्मा करणारा जो योहान त्याने सांगितल्याप्रमाणे येशू ख्रिस्त हा मसीहा आहे. जर आपण यशया याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन जर वाचलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, इशायाच्या बुंधाला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. हा इशाय कोण आहे? तर हा दाविदाचा बाप आहे आणि त्याचा संदर्भ आपल्याला पहिले शमूवेल याचा 17वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दाविदाच्या वंशातलाच हा येशू वारस आहे. जर नवीन करारात मत्ते याच्या पहिल्याच अध्यायात आपण पाहिलं तर येशू ख्रिस्ताची ही वंशावळी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी 16व्या वचनात लिहिलेलं आहे की याकोबाला योसेफ झाला. ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती आहे. येशू हा जगात शांती व न्याय घेऊन आलेला आहे. येशू ख्रिस्ताने आपले जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे हे सर्व काही पूर्ण केलेले आहे. दुसरं उदाहरण आपण पाहतो जुन्या करारामध्ये यशया याचा 7वा अध्याय आणि 14वं वचन आहे, ह्यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल, आमच्या सन्निध देव असे ठेवील. ही जी भविष्यवाणी आहे त्याची पूर्तता आपल्याला नवीन करारामध्ये मत्ते याचा पहिलाच अध्याय आणि 22 व 23 या वचनामध्ये पाहायला मिळते. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ असा, आमच्या बरोबर देव. येशूच्या जन्माने यशयाची ही भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे आणि देव स्वतः मानवी स्वरूपात या भूतलावर आला आहे. यशया संदेष्टाने जी भविष्यवाणी केली की मसीहा येईल, तो न्याय आणेल, तो न्याय प्रस्थापित करल आणि शांती स्थापन करेल. प्रभू येशू स्वतः शांतीचा राजा आहे व त्याची शांती आपल्या हृदयात नेहमी वसावी यासाठी आज आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची शांती ही जगात मिळणाऱ्या शांतीपेक्षा वेगळी आहे आणि श्रेष्ठही आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. ज्याप्रमाणे मरणोन्मुख मनुष्य आपल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र त्याच्या प्रियजनासाठी करीत असतो, तसेच प्रभू येशूने हे केलेले आहे. त्याने भौतिक गोष्टीचे नाही तर अमूल्य अशी स्वर्गीय शांती संबंधी हे मृत्यूपत्र केले आहे. येशूने त्याच्या शिष्यांना या ठिकाणी सांगितले आहे की तो त्यांना सोडून जाणार आहे आणि परत येऊन
तो त्यांना स्वर्गात नेणार आहे. म्हणून आम्ही भयभीत होऊ नये, आम्ही अस्वस्थ होऊ नये. तो येईपर्यंत त्याने त्याची शांती आम्हाला दिलेली आहे. प्रभूची ही शांती आपल्याला प्रत्येक संकटात आणि दुःखामध्ये स्थिर ठेवते. आमच्या जीवनाच्या प्रवासात प्रभूची शांती आम्हाला धीर देते. म्हणून आजच्या या दुसऱ्या ॲडव्हेंट संडेला आम्हाला प्रभूची शांती आमच्या हृदयात साठवायची आहे. त्या शांतीचा अनुभव आम्हाला नव्याने आज घ्यायचा आहे. प्रभूची शांती म्हणजे काय? तर शालोम हा जो शब्द आहे हा हिब्रू शब्द आहे आणि त्याचा अर्थ शांती असा आहे. आणि शालोम या शब्दावरच बायबलमधील शांती ही आधारित आहे. या शांतीचा अर्थ असा आहे की पूर्णता, संपूर्णता किंवा समाधान असा आहे. अंतर्गत शांती म्हणजेच मनातली शांती व त्यामुळे देवाशी असलेली जवळीकता. ज्यावेळेस प्रभूची शांती आमच्या अंतःकरणात असते त्यावेळेस आमची प्रभूसोबत एक जवळीकतेचं नातं असतं. आणि म्हणून योहान याचा 14वा अध्याय आणि 27 मध्ये योहान सांगतो की येशू ख्रिस्ताने दिलेली शांती ही जगाच्या शांतीपेक्षा वेगळी अशी आहे. यशाया याचा 26वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. ज्याचे मन प्रभूच्या ठाई स्थिर असेल त्यालाच प्रभू शांती देतो, कारण त्याचा पूर्ण विश्वास हा प्रभू येशूवर असतो. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही पुढे चालतो तेव्हा त्याची शांती तो आम्हाला देतो. आणि फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय 6 ते 7 या वचनामध्ये लिहिलेलं आहे, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. कशाविषयी चिंता करू नका हे माणसाला शक्य आहे का? निश्चितच नाही. आम्ही कधीच असं चिंतायुक्त किंवा चिंता सोडून आम्ही जीवन जगत नाही, तर आमच्या जीवनामध्ये सतत आणि सतत चिंता असते. आणि म्हणून आम्हाला देव सांगत आहे, आम्हाला वचन शिकवत आहे की कशाविषयी चिंता करू नका. मग हे जर शक्य करायचे असेल तर आम्हाला प्रार्थना ही एक कृती करायची आहे. ज्या वेळेस आम्ही प्रार्थनापूर्वक आमच्या सर्व चिंतांचं ओझं प्रभूला देऊ आणि त्याला प्रार्थना व विनंती करू आणि आमचं जे काही मागणं आहे ते आम्ही आभार मानून मग देवाला सांगायचं आहे. अगोदरच परमेश्वराचे आभार मानून मग आम्ही आमचं मागणं त्याच्यासमोर द्यायचं आहे. त्यानंतर बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती आणि तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार हे प्रभूच्या ठाई तो राखणारा देव आहे. जेव्हा आमचे विचार, अंतःकरण त्यामध्ये चाललेली प्रत्येक हालचाल प्रभूच्या अधिपत्याखाली येते, त्याच्या शांतीमध्ये येते, तेव्हा येशू ख्रिस्त त्याची शांती आमच्या अंतःकरणात देऊन जातो. ही प्रभूची शांती कशी मिळते? तर रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये लिहिलेला आहे की ह्यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. पौल नीतिमत्वासंबंधी विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये नीतिमान ठरण्याचे कोणते फायदे आहेत? तर त्यातील हा पहिला फायदा
आणि सर्वात महत्त्वाचा फायदा आहे की तो म्हणजे आम्हाला देवाची शांती मिळते. आमच्यामध्ये जर देवावरचा विश्वास असेल तर आम्ही नीतिमान ठरवलेले आहोत, आणि जर आम्ही नीतिमान ठरवलेले आहोत तर आमच्यामध्ये देवाची शांती आम्हाला तो देणारा देव आहे. प्रभू येशू या भूतलावर आला ते केवळ परमेश्वराशी आपला सलोखा करण्यासाठी, आपला समेट करण्यासाठी प्रभू येशूला परमेश्वराने या भूतलावर मानवी देह धारण करून पाठवलेला आहे. आणि मग आमचा परमेश्वराशी समेट झालेला आहे तो केवळ प्रभू येशू ख्रिस्तामुळे. प्रभू येशूने आमचे सर्व अपराध त्याच्या स्वतःवर घेतले, आमची पाप त्याने स्वतःवर घेतली आणि त्याने त्या क्रूसावर मरण सोसलेलं आहे आणि त्याने देवाशी आपला सलोखा केलेला आहे. जेव्हा आपण पापापासून मुक्त होऊन देवाशी नातं प्रस्थापित केल्याने आम्हाला ही शांती प्राप्त होते. आणि म्हणून आम्ही या पापापासून मुक्त होण्यासाठी आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. प्रभूजवळ आम्ही पश्चात्तप्त अंतःकरणाने जाऊन आम्ही आमच्या पापातून मुक्त झालो पाहिजे आणि देवाशी एक नवीन नातं आम्हाला प्रस्थापित करायचं आहे. तेव्हाच आम्हाला शांती प्राप्त होणार आहे. मत्तेय याचा 11वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. यातून आम्ही आमचा भार प्रभूवर टाकला पाहिजे. चिंता न करता आम्ही प्रार्थना आणि विनंती केली पाहिजे. त्याद्वारे आम्हाला प्रभूची शांती मिळणार आहे. या शांतीचं काही वैशिष्ट्ये आहेत. ही शांती आपल्या परिस्थितीपेक्षाही श्रेष्ठ अशी आहे. आमची परिस्थिती कशी असू द्यात, चिंताग्रस्त असू द्यात, कष्टात असू द्यात, संकटात असू द्यात, परंतु ही शांती या सर्वांपेक्षा श्रेष्ठ अशी आहे. देवाची शांती आमच्या हृदयाचे आणि आमच्या विचारांचे रक्षण करणारी अशी शांती आहे. आमच्या हृदयामध्ये कितीतरी कटुता भरलेली आहे, आमच्या हृदयामध्ये असंख्य पाप भरलेलं आहे, परंतु आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमच्या हृदयाचं संरक्षण करणारी ही देवाने दिलेली शांती आहे. आमचे विचार कधीच स्थिर नसतात. आमच्या विचारांची चलबिचल चालू असते. नानाविध विचारांनी आमचं जीवन त्रस्त असतं, परंतु आमच्या विचारांचं रक्षण करणारी ही देवाची शांती आहे. प्रियांनो, संकटामध्ये आम्हाला धीर देणारी आणि सांत्वन करणारी ही शांती आहे. मत्तेय याचा 5वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. ज्याच्याजवळ देवाची शांती आहे ते शांतीने राहतात आणि त्या लोकांना या ठिकाणी धन्य म्हटलेलं आहे. ज्या मनुष्याच्या जवळ देवाची शांती, तो मनुष्य धन्य आहे, कारण त्याला देवाची मुले म्हणतील. जर आम्हाला आज देवाची मुलं व्हायचं असेल तर निश्चितच आम्ही शांती करणारे आणि शांतीने राहणारे असे झालो पाहिजे. जेव्हा आम्ही शांतीने राहू तेव्हाच आम्ही देवाची मुले होऊ. यशाया याचा 9वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये पुढे लिहिलेलं आहे, कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. या वचनानुसार आम्हाला समजतं की येशू हा शांतीचा अधिपती आहे. त्याचा जन्म जगासाठी शांती घेऊन आलेला आहे. आणि म्हणून आम्ही या डिसेंबर महिन्यामध्ये नाताळाची आम्ही तयारी करत असतो. ख्रिसमसची आम्ही अगदी आनंदाने जय्यत तयारी आमची चालू असते आणि
त्यावेळेस आम्हाला आमच्यासाठी हाताळणारा शांती घेऊन आलेला आहे. आमच्या जीवनामध्ये त्याची शांती तो घेऊन आलेला आहे. त्याचा जन्म जगासाठी शांती घेऊन आलेला आहे. 2 करिंथ याचा 5वा अध्याय आणि 18 ते 20 या वचनामध्ये सांगितलेलं आहे की देवाने आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केलेला आहे आणि ही समेटाची सेवा त्याने आम्हाला दिलेली आहे. म्हणून देवाने आपल्याला शांतीचं सेवक बनवलं आहे. प्रभू येशूने आम्हा सर्वांना शांतीचं सेवक बनवलेलं आहे आणि या आगमन काळामध्ये आम्हाला शांतीचे राजदूत व्हायचं आहे. प्रियांनो, ही शांती आम्हाला इतरांना द्यायची आहे. जी शांती प्रभूने आम्हाला दिलेली आहे ती शांती आमच्या जीवनातून, आमच्या वागण्यातून, आमच्या कृत्यातून आम्हाला इतरांना ती द्यायची आहे. आणि हा शांतीचा अधिपती जो सर्व जगासाठी जन्मलेला आहे त्याची सुवार्ता तुम्हाला आणि मला इतरांना सांगायची आहे. यासाठी आम्हाला शांतीचे राजदूत व्हायचं आहे. पुढे आपण पाहतो मत्तेयाचा 8वा अध्याय आणि 23 ते 27 या वचनामध्ये येशूने एक वादळ शांत केलेलं आहे आणि 26व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरलात? मग उठून त्याने वारे व समुद्र यांना धमकावले. तेव्हा सर्व माणसांना खूप आश्चर्य वाटले. हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही त्याचे ऐकतात? हे जे वादळ होतं हे समुद्रामधलं वादळ होतं आणि त्यावेळेस सर्व शिष्य घाबरून गेलेले आहेत आणि प्रभू येशू त्यांना म्हणत आहे की अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरलात? आणि मग त्याने वारा आणि समुद्र याला धमकावलेला आहे आणि तिथले लोक जे होते त्यांना खूप आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे समुद्र याचं ऐकत आहेत. प्रभू येशूने केवळ सागरी वादळ शांत केलं नाही, तर आज प्रभू आमच्या मनातील, आमच्या जीवनातील वादळ देखील तो शांत करू शकतो आणि निश्चितच तो शांत करतो. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अनेक वादळ असतात तेव्हा आम्ही विश्वासाने प्रभूच्या चरणाजवळ गेलं पाहिजे. प्रियांनो, आम्ही त्या ठिकाणी अल्पविश्वासू असता कामा नये, तर आम्ही संपूर्ण विश्वासाने प्रभूच्या चरणाजवळ गेलं पाहिजे आणि आमच्या अंतःकरणातलं, आमच्या मनातलं वादळ शांत करण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो शांतीचा अधिपती आहे आणि तो आमचं अंतःकरणातलं वादळ, आमच्या जीवनातलं वादळ शांत करणारा तो आहे आणि तो ते वादळ शांत करून आम्हाला शांती देणारा देव आहे. म्हणून आज आपण शांतीसाठी प्रार्थना केली पाहिजे. हे परमेश्वरा, आमच्या हृदयात तुझी शांती दे आणि त्या शांतीद्वारे आम्ही प्रत्येक संकटावर मात करू. तुझ्या शांतीने आमच्या मनाला स्थिर कर. हे देवा, प्रभूची शांती ही तू दिलेली एक अमूल्य भेट आहे आणि ती आम्ही प्रार्थनेतून विश्वासाने मिळावी म्हणून आम्ही या सेकंड ॲडव्हेंटला, या आगमनाच्या 2ऱ्या रविवारी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करूयात. देवबाप करो, आजचं वचन आमच्या अंतःकरणात त्याच्या शांतीने परिपूर्ण करो. आमेन, आमेन.